जय हिंद मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत. तर अशा काही मोजक्या जिल्ह्यांचा आपण माहिती पाहणार आहे की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरचे जे म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत याची पूर्णच्या पूर्ण म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला अपडेट मिळेल. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण पाहूयात की ठाणे शहरला किती अर्ज आलेले आहेत. तर ठाणे शहरला 1278 प्लस इतके अर्ज गेलेले आहेत. यामध्ये मिनिटाला तासाला यामध्ये आपल्याला फरक आढळून येऊ शकतो. तर ठाणे शहरला 1278 इतके अर्ज गेलेले आहेत. बऱ्याचशा मुलांचं ठाणे शहर हेही खूप टार्गेट आहे. ठाणे शहर असो, मीरा भाईंदर असो, पुणे सिटी असो, मुंबई शहर असो, कारण की मुंबई शहरला 2459 इतक्या जागा आहेत. त्याच्या खालोखालच आपल्या याला पुणे सिटीला 1733 इतक्या जागा आहेत. त्यामुळे अशा या जिल्ह्यांकडे बऱ्याचशा मुलांचा कल आहे. सोबतच आतापर्यंत बऱ्याचशा मुलांनी अर्ज भरायला म्हणजे जेमतेम सुरुवात केलेली आहे. पण आता अर्ज कशाचे भरत आहे मुलं, तर कारागृहाचे अर्ज भरत आहे सध्या, आणि SRPFचे असो, बॅट्समॅन पोलीसचे असो, असे अर्ज मुलं सध्या भरत आहेत. पण जिल्ह्याकडे जेमतेम मुलं आता कमीच अर्ज भरत आहे. म्हणजे आतापर्यंत मुलांचा कल जिल्हा पोलीसला भरण्याचा कमी आहे. तर याच्या समोर आता खूप काहीतरी असं म्हणजे जेमतेम आपल्या अर्ज प्रक्रियेला 15 दिवस बाकी आहेत. तर या 15 दिवसामध्ये म्हणजे 20 ते 25 तारखेनंतर भरपूर प्रमाणात अशी वाढ होणार आहे. तर ते पण अपडेट आपण वेळोवेळी देणार आहे. तर ठाणे शहरला 1278 प्लस अर्ज गेलेले आहेत. यामध्ये भरपूर वाढ झालेली असेल आता सध्या. तर यवतमाळला 102 प्लस अर्ज गेलेले आहेत. यवतमाळ जिल्हा पोलीसला 102 प्लस अर्ज गेलेले आहेत. पालघरला 287 प्लस अर्ज गेलेले आहेत. पालघरला 287 प्लस अर्ज गेले आहेत. आपण काल बघितलं होतं पालघरला 280 अर्ज होते. जेमतेम पालघरला 280 अर्ज होते काल. तर आज 287 प्लस अर्ज गेलेले आहेत. अमरावती ग्रामीणची माहिती आलेली आहे. तर अमरावती ग्रामीणला 1685 प्लस अर्ज गेलेले आहेत. 1685 प्लस अर्ज गेलेले आहेत. मीरा भाईंदर जेमतेम बऱ्याचशा मुलांचं जे पुणे मुंबई व्यतिरिक्त जर कुठं गर्दी असेल तर मीरा भाईंदर झालं, ठाणे शहर झालं, नागपूर शहर झालं, अशा ठिकाणी बऱ्याचशा मुलांची गर्दी आहे. तर मीरा भाईंदरला 2100 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई शहरला जर बघितलं तर मुंबई शहरला 2459 इतक्या जागा आहेत. तर मुंबई शहरला बऱ्याचशा पैकी ऑप्शन आहेत, कारण की नवी मुंबईला पण चांगल्या जागा आहेत, मुंबई शहरला जागा आहेत. तर मुंबई शहरला 2459 जागा आहेत आपल्याला माहितीच आहे. तर तिथं 20,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. कारण की काल किती अर्ज होते, तर काल 14,100 इतके अर्ज होते. तर यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला मुंबईला जास्त अर्ज जाताना दिसत आहे आपल्याला. तर मुंबई शहरला 20,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर पुणे सिटीचा जर आपण सध्याची अपडेट नाही आहे, पण पुणे सिटीचे काल किती अर्ज होते, तर 6,203 इतके पुणे सिटीला अर्ज होते. पुणे सिटी म्हणजे पुणे जिल्हा पोलीसला 6,203 इतके अर्ज होते काल. तर यामध्ये भरपूर प्रमाणात असा तासाला मिनिटाला आपल्याला आपल्या इथं फरक आढळून येतो. तर आता आपण या व्हिडिओमध्ये 6 जिल्ह्यांची माहिती बघितली. म्हणजे ठाणे शहरला 1278 अर्ज प्लस गेलेत समजा हे. यवतमाळला 102 प्लस, पालघरला 287 प्लस अर्ज गेलेत, अमरावती ग्रामीणला 1685 प्लस अर्ज गेलेत, मीरा भाईंदरला 2100 प्लस अर्ज गेलेत, मुंबई शहरला 20,000 प्लस अर्ज गेलेत. तर असे 6 जिल्ह्यांची आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. तर समोर आता जशी माहिती मिळेल तसाच मी व्हिडिओ टाकणार आहे. पूर्णच्या पूर्ण माहिती म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आता किती अर्ज गेलेत, कोणता जिल्हा असो, तो बॅट्समॅन पोलीस असो, कारागृह असो, SRPFचा गट असो. तर मागच्या कालचा जर विचार केला तर SRPFला आपल्या जो गट क्रमांक 20 वरणगावला बऱ्याचशा पैकी अर्ज आले होते, 4500. तर यामध्ये आता SRPFचा जर गटाचा विचार केला तर SRPF वरणगावला बऱ्याचशा प्रमाणात मुलं अर्ज करत आहे. SRPFचा जर विचार केला तर SRPFला वरणगावला जास्त अर्ज करत आहे मुलं. 4500 प्लस तिथं अर्ज गेले होते काल. आता 5,000 तर जेमतेम झालेच असेल. आणि त्याच्या खालोखाल दौंडला SRPF 7 दौंडला पण बऱ्याच प्रमाणात अर्ज जात आहेत. तर अशा प्रकारे SRPFला फॉर्म भरण्याच्या बऱ्याचपैकी मुलांचा जास्त आता सध्याच्या कंडिशनमध्ये कल आहे. आणि जिल्हा पोलीसला आता मुलं कमी फॉर्म भरत आहे. म्हणजे त्यांनी
डिसाईड केलं नसेल जिल्हा निवड तर ते नंतर बनणार आहे. तर याच्यासोबतच आपण या व्हिडिओमध्ये 6 जिल्ह्यांची माहिती बघितली. समोर पण आपण अशीच माहिती टाकणार आहे, म्हणजे जशी माहिती भेटली तसं मी व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्या युट्यूबच्या पेजला येईल. जय हिंद.